अवतार बघा कसं झालं हे बघा. आणि हा पहिलवान बघा, अवतार बघा त्याचा हे बघा. आणि तुमच्या भावाचा पण अवतार आहे बघा. हात बीत आहे बघा. त्याचे कपडे पूर्ण काळे कुळे कपडे होऊन गेले आपण. गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आपल्याला कुठं जायचं माहिती आहे? आज आपल्याला जायचं सिन्नरला. आणि आपला मनीष भाऊ अजून उठला नाही. तर ॲक्च्युली आंघोळ वगैरे तर केली आहे तुमच्या भावानी. सगळं पाणी वगैरे जे काही भरायचं होतं आपल्याला. त्यानंतर कारण मम्मी गेलेली आपली बाहेर, त्याच्यामुळं आपल्याला आज सगळं काम करायला लागलं आहे. तर ऑलरेडी सगळं काम झालेलं आहे गाईज. आता आपण जाणार आहे सिन्नरला. बट त्याच्या अगोदर सर्वात पहिले आता आपल्याला जायचं आहे मनीषला उठवायला. तर चला गाईज जाऊ मनीषला उठवू, म्हणजे बाकीचं काम होस तर आपला भाऊ पण उठला ना आवरून ठेवलं त्याचं. काहीच फायनली मनीष भाऊ उठलाय आपला. आणि कुठं गेलाय माहिती का बाई? इकडे गेला. हे दिसतंय तुम्हाला असंच या ठिकाणी गेलेलं आहे भाऊ. तर चला आता तो आवरल, आपण पण आवरून घेऊ. म्हणजे आपलं आवरलंच आहे, फक्त त्याला उठवायला आलो होतो आपण नाही का. कोंबडे बिंबडे फुल गागू राहिले इकडे सकाळी सकाळी. हे दिसले कोंबडे फुल कोंबडे विषय आमच्याकडे सकाळी सकाळी. आता आपण निघालेलो आहे आणि आपल्यासोबत आहे आता मनीष बघू शकतो. तर काहीच आता आपल्याला जायचं आहे कोणत्या कंपनीत माहिती का? सत्यसाई प्रेशर वेशर म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीत आपल्याला जायचं आहे. तिथं आहे हायड्रोल सिस्टमचं मेंटेनन्स, त्यानंतर फायर अलार्मचं मेंटेनन्स आहे. आणि अजून झालं तर फायर एक्सटिंग्विशर पण आपल्याला रिफ्लिंगसाठी तिथं नाही का काही. त्याच्यात रस्त्यांचं काम चालू आहे ऑलरेडी. या रस्त्याचं झालं आहे वाटतं. तर माझ्या हिशोबाने पुढं आपल्याला ट्रॅफिक लागल नाही का. आणि मनीषला पण कोणाला तरी भेटायचं आहे. इथं त्याचा मित्र आहे टोल नाक्यावर, तर त्याला पण आपण भेटू आणि मग निघू आपण आपल्या पुढच्या प्रवासाला. हे बघा आता टोल नाक्याच्या काही आसपासच आहे नाही का आपण, म्हणजे शिंद्यापाळशाला जे असं समजा शिंद्याला आहे. शिंद्याला पुढं बोर्ड लागलेला आहे काही काय टोल नाक्याचा. टोल रोड 1 किलोमीटर असं. तेव्हा इकडं पण रस्त्याचं काम चालू आहे. झाडू बिडू मारते म्हणजे आता थोड्या वेळाने इकडं पण रस्ता बनेल नाही का. चला काही जाऊ आता. ऑलरेडी खूप टाईम झालेला, 11 वाजले नाही का आपल्याला. काहीच ॲक्च्युली आपल्याला कंपनी पण नाही माहिती कुठं आहे. आणि आता आपण आहे ना सर्च केलेली दाखवतो. हे बघा काही हे लोकेशन सर्च केलेलं आहे आपण आता कंपनीत जाण्यासाठी. आता बघू कुठं आहे कंपनी. लोकेशन तर दाखवतं आहे का 2.5 किलोमीटर आहे म्हणून. भेटते का नाही काय माहिती. कारण 4 वर्षानंतर या कंपनीत मी चाललेलो आहे मेंटेनन्स करण्यासाठी. तो मनीष म्हणे आज सुट्टी घेतली होती घरी झोपायला, आयला कामाधंद्यावर घेऊन आलं लगेच. ठीक आहे बाबा काय आता जाऊ दे म्हटलं, पैसे कमवतो थोडे फार नाही. आपण पोचलेलो आहे इथं आता. आणि एवढा धुकाट विषय आहे ना, डायरेक्ट म्हणजे काम चालू केलं आहे पण फुल धूळ आहे. म्हणजे कमीत कमी 3-4 वर्षापासून मेंटेनन्सच नाही केलेलं आहे. आणि गाईज ही कंपनी कशाची माहिती आहे? भारत गॅस सिलेंडर जे बनवते काय बघा, हे सिलेंडर बनते नाही का ॲक्च्युली या कंपनीमध्ये. तर चला आता पटापट काम घेऊ. कारण काही काही ठिकाणी आहे ना गाईज ॲक्च्युली हायड्रंट वॉल पण लिकेज आहे आणि काही काही पंप पण बंद आहे. तर आता आपल्याला सगळं काम करायचं आहे इथलं. जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर काम करणार आहे. आपला मनीष भाऊ तर फुल जोराने भिडून गेलेला आहे नाही का आपला माणूस. तर तुमचा भाऊ पण भिडेल आता हायड्रंट वॉल. काहीच आपल्याला मेंटेनन्समध्ये काय सापडलं आहे माहिती का? आणि ते पण कुठं माहिती का? व इथं सापडलेलं आहे होच बॉक्समध्ये. तुम्हाला दाखवतो मी काय सापडलं आहे. मनीष भाऊ दाखव रे. भाऊ आज जेठालालचा बापूजी ना चंपक चाचा, त्याचा चष्मा आहे. ए भाऊ ए जेटिया काम करणार रे. काही एकदम खतरनाक विषय दिसतोय का आपल्या भावाचा? वाकडा जाऊ दे काही विषय नाही. वाकड्याचा वाकडा का अवतार बघा कसं झालं हे बघा. आणि हा पहिलवान बघा, अवतार बघा त्याचा. तुमच्या भावाचा पण अवतार आहे. हात बीत आहे. त्याचे कपडे पूर्ण काळे कुळे कपडे होऊन गेले. आपण काम फायनली आपलं काम झालेलं आहे. आणि अवतार बघू शकते डायरेक्ट काळा कुळा विषय. म्हणजे कष्ट याला म्हणते कष्ट. तुम्ही पण कष्ट करा, फुल मोकार पैसा येईल. पण माय का अजून आला नाही 10 वर्षात. जसं पाहिजे तसं नाही का. स्वतःचं घर आणून झालं नाही बायको. एवढे कष्ट करून काही उपयोग नाही. पण नाका तोंडात घशात घुशात सगळी का काहीच आपल्या माती धूळ बीळ पूर्ण काळा कुळं झालं होतं. निर्मा लावू लावू घसलंय स्वतःला. ते पण घसणे मी. हा गडी बघा कसं झालं हे बघा काहीच बघितलं. जाम झालंय डायरेक्ट जाम. मला होतं आता चुपचाप घरी चाल, नाही तर रट्टे दिले मग. या चेंबर मध्ये डायरेक्ट काढून टाकू आपण.
नाही तर मग याच्या खाली झोपून दे. गाडी आली आहे, गाडी खाली. तुमचा भाऊ आलेला आहे घरी आणि आता सर्वात पहिले आपण आहे ना आता गरम पाणी व्हायला ठेवणार आहे आणि आंघोळ करणार आहे. कारण असा अवतार असं गिजगिजी होते, असं वाटतं कोणतरी मधून ओढतंय दानादन दानादन. आता आपली आंघोळ वगैरे झाली आहे आणि त्याच्यात आज आपल्याला काम आहे. काय माहिती आहे काहीच, आपल्याला स्वयंपाक बनवायचं आहे. म्हणजे ॲक्च्युली मम्मी सगळं स्वयंपाक बनवून गेलेली आहे, बट आपल्याला डाळीला फोडणी द्यायची. तर आता आपण गाईज काय काय घेतलेलं आहे बघा. हिरव्या मिरच्या, त्यानंतर 2 टमाटे आणि 1 कांदा. बाकीचं मटेरियल नाही, म्हणजे कोथिंबीर वगैरे नाही, कारण यावेळेस बाजार आणलंच नाही पप्पांनी. जे काय होतं तेच आपण करणार आहे नाही का. तर आता मस्त यांना कापून वगैरे घेऊन त्यानंतर फोडणी देऊ. काहीच तुम्हाला वाटत असेल तुमचं रडतंय, बट रडत नाही. ह्या कांद्याने मला रडवलं. हे बघा, हाच तो कांदा रडून टाकलं मला डायरेक्ट आज. आणि आमची हेक्की माई मजा घेते बघा इथं बसून, हसू राहिली माझ्याकडे बघून. चला गाईस, आता लवकर आपण फोडणी देऊन घेऊ मस्त डाळीला. तडका, डाळ तडका. तर गाईज आता आपलं जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि त्याच्यात आपल्याकडे येऊन बसलेलं आहे एक संटे. हे बघा, दिस इज संटे. हेडफोन नाही म्हणे, माझ्याकडे हेडफोन दे म्हणे मला. म्हटलं दिले. असे रोज दान धर्म करतो, तुला पण केलं. ओ बापरे. सो गाईज चला आता झोपतो मी, कारण दिवसभर तुम्ही बघितलंच किती काम केलेलं, एवढं जाम झालेलं आहे प्रमाणाच्या बाहेर. चला, जय महाकाल. भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी.